मुलांचे डबे वगैरे मी बनवून दिले आणि मुलं आहे ना आता शाळेत गेलेली आहे. पण मुलं शाळेत जाईपर्यंत आहे ना खूप तशी धावपळ होऊन जाते. तर आता ते शाळेत गेल्यानंतर माझा हा असा पसारा पडलेला आहे आणि हा सगळा पसारा वगैरे आवरून आहे ना मला जायचं आहे इथं शेतामध्ये. रोजचं घरातलं काम वगैरे आवरून आहे ना मला आहे ना 10, 10:30, 11 वाजेपर्यंत तर शेतात निघायलाच लागतं. कारण दिवसभर असं म्हणजे लवकर गेलं तर मग जरा काम पटपट होतं आणि ना उरकतं काम, म्हणून मला लवकरच शेतात निघायला लागणार आहे. तर चला मग माझं हे घरातलं काम वगैरे मी आवरून घेते. सगळी किचनची क्लिनिंग वगैरे पडलेली आहे आणि मग जाते शेतामध्ये. आणि आपण आज बघू आपल्याला शेतामध्ये आज काय काम करायचं आहे. पाऊस झाल्यामुळे ना असं रस्त्याने पाणी साचलेलं आहे. तर हा आपला शेतात जायचा रस्ता आहे आणि पाणी साचल्यामुळे ना चिखल पण झालेलं आहे. चालायला अवघड होतं, पण काही नाही, आपल्याला नेहमीची सवय आपल्या चप्पल वगैरे पण झालेलं शेतकऱ्यांचं तर हे जीवन होते, चिखल पाणी. आज आयुष पण चाललेलं आहे माझ्यासोबत शेतामध्ये. मज्जा चालली आहे त्याची व्हिडिओ मध्ये. चल घे सायकल. आता सायकल चालेल का बा चिखलातून? किती चिखल आहे बा, सायकल जाम होईल. समोरून एक दादा येतात ते बघा ओझं घेऊन गवताचं. तर रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे ना असं डोक्यावर पण ओझी व्हायला लागतात. तर रस्त्याला ना ट्रॅक्टरनी खूप अशी खोलखट, तर रस्त्याची अशी काही अवस्था झालेली आहे ना त्याच्यामुळं मग ओझ्याची काही कामं असेल ना तर असे डोक्यावरच आणायला लागतात, कारण गाडी वगैरे खाली येतच नाहीये. पावसामुळे आपला रस्ता असा काही खराब असतो ना तर किती मोठी ओझी असेल ना तर डोक्यावरच न्यायला लागतात, कारण जनावरांसाठी तर काहीतरी खायला वगैरे नेलंच पाहिजे, म्हणून मग अशी ओझीची वगैरे कामं डोक्यावरच असतात. आज आम्ही तिघे पण आलेलो आहे इथं शेतामध्ये. आयुष पण शाळेतून आल्यावर आमच्या सोबत आलाय आणि त्याच्या पप्पांना इथं औषध मारायचंय कशाला तरी. चला चला. आणि ते सगळ्या शेतकऱ्यांची ना सोयाबीनची उगवण वगैरे एकदम छान झालेली आहे, मस्त अशी. सोयाबीनची उगवण चांगली झाल्यामुळे ना शेती पण अशी छान दिसते. उगवण वगैरे एकदम व्यवस्थित झालेली या वर्षी सोयाबीनची. हे काही शेतकऱ्यांनी ना लवकर पेरणी केलेली आहे सोयाबीनची, तर त्यांची अशी मोठी सोयाबीन झालेली आहे. आणि काही शेतकऱ्यांनी इकडे ना 10 दिवसांपूर्वीच सोयाबीनची पेरणी केलेली आहे, तर त्याची पण उगवण अशी काही छान दिसते मस्त. आणि वातावरण असं काही छान आहे, तर ना असं वाऱ्यावर पिकं डोलताना पाहता नाही ना खूप छान असं वाटतं. तर आकाशात आहे ना आज असे काळे काळे ढग पण काहीशी भरून आलेले आहेत. ते पावसामध्ये ना यांचं वावर ओढायचं काम चाललेलं आहे. पाऊस येते त्यांना मी इकडं बसायला बोलवते पण ते काही ऐकत नाहीयेत. आयुष पाऊस येतोय, चल लवकर. ते बघा आयुषचं तिकडे काही काम चाललंय. आम्ही ते शेतात आलो आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. दिसतंय का? दिसतंय का तुला? दिसतंय ते एवढं मोठं घातले, चालता येते? काय रे आयुष? हा कसला? हा
पाऊस चाललाय पण माझ्या तिथं 2 मैत्रिणींची बघा सोयाबीन खुरपणी चालू आहे. पाऊस चालला तरी पण आहे ना शेतकऱ्यांना अशी कामं काही थांबवता येत नाहीयेत, बसता येत नाही, पण वाकून वाकून कसं तरी खुरपणी चालू आहे त्यांची. पावसामुळे असं काहीसं धुकं तयार झालेलं आहे. आयुषने मला ना गवत भरायला पण चांगली मदत केली. खूप छान मस्त असं पटापटा गवत भरलं. कसे ऍक्शन करतोय बघा. मध्ये उचल उचल जा उचल सोड 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 ना. पडशीन पडशीन त्या फ्रॉकनी. अरे ते रेनकोटनी पडशीन बाळा. पाऊस येतोय म्हणून मी असा इथं रेनकोट घातलेला आहे. आणि त्या दिवशी आपण फुलं खुरपली ना तर ते गवतच भरलं नव्हतं. तर हे बघा इथं असे ना गवताचे ढीग पडलेले तुम्हाला दाखवते. थांबा 1 मिनिट. हे असं नाही इथं गवत वगैरे आणून ठेवलेलं आहे, म्हणजे बांधाला आणून टाकलेलं आहे. आणि काय होतं की ज्या दिवशी आपण फुलं खुरपली ना त्या दिवशी खुरपतच पाऊस आला आणि मग आहे ना ते गवत तसंच भरायचं राहिलं होतं. तर ते गवत आहे ना पुन्हा मातीमध्ये ना जितवायला लागलं होतं, म्हणजे त्याला मुळी फुटायला लागली होती. तर ते गवत वगैरे भरून घेतलं. आयुषने पण मला मदत केली. आता तो गेलेला आहे घरी. काय माहिती त्याची सायकल पण त्याला घरी नेता येते की नाही काय माहिती, कारण पावसात सायकल पण गुतायची शक्यता आहे. आणि पुन्हा इकडे ना असं पाऊस चालू झालेला आहे. पण मला आहे ना हे थोडेसे वाल आणलेले आहेत मी लावायला. हे पिशवीत ठेवलेत वालाचे बी. तर म्हटलं इथं बांधावर आहे ना लावून द्यावा, कारण आहे ना आपल्याला ना कधी म्हणजे आता पावसाळ्यात तर भाजीला काही नसतं, मग असं बांधावर आहे ना आपल्याकडं तुरमुडा वाल, लांबके वाल असे लावून दिले ना मग ते भाजीसाठी उपयोगी येतात. तर हे वाल आता मी इथं बांधावर ना लावून घेते. हे बी फक्त आहे ना असे मातीत खोचून द्यायचे. आणि काही नाही आता पाऊस चालू आहे म्हटल्यानंतर आहे ना ते लगेच जितवतील. तर थोडेसे लावून देते. हा आहे ना आपलं गावरान आहे ना, गावरान पावटा आहे. तर असे बांधावर बी खोचून दिले, कधी आपल्या शेतात काही काम करायला आलो ना आपण तर भाजीसाठी उपयोग होतो. आणि ह्या वालाचं नाव आहे ना आता सध्या मला काय आठवत नाही, शक्यतो डबल बी वगैरे असेल. तर हे पण वाल लावून देते, म्हणजे मसाले भाताला वगैरे आहे ना ह्याचा उपयोग, म्हणजे मसाले भातात वगैरे टाकल्यानंतर भात छान लागतो. जे आम्ही काम करायला आलो होतो ते काम तर काही झालंच नाही. पावसाळ्यात थोडंफारच काम केलं आणि आता आम्ही निघालो घरी. हे आयुषने सायकल आणून कसा कुटाणा केलाय. एवढी सायकल खूप लांबून खांद्यावर उचलून आणली, तर थोडीशी आताची धुतली पावसाच्या पाण्यात.
बाळा बघ बरं किती कुटाणा झालं तुझं, म्हणत होते सायकल नको घेऊ. माझं पाणी त्या इकडून एवढं चिखलातून सायकल आयुष्यात आता उचलून आणली खांद्यावर आणि आता इथं सायकल धुवायचं काम चालू आहे. कसा रुसलाय बघा आता, कसं बघतोय त्याला बडबड केली म्हणून. आयुष केलेली आहे पावभाजीची भाजी, तर या खायला कुरुम कुरुम काम आयुष दिल्लीशी. आज आपल्याकडे ना खूप पाऊस चालू झाल्यामुळे ना सगळीकडे अशा लाईट वगैरे गेलेली आहेत आणि आज इथं मला नाही इथं ह्या बॅटरीच्या उजेडामध्ये माझा स्वयंपाक चाललेला आहे. तर मला बनवायची इथं पावभाजी. तर पावभाजी बनवण्यासाठी ना मी तर सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेतलेत आणि आता कुकरमध्ये ठेवते पावभाजी म्हणजे भाज्या वगैरे शिजायला. तर शेतातून येताना आहे ना तुम्ही सांगितलेलं आहे तर आहे काय म्हणते मीठच बनवून